सगळ्यांना नमस्कार. मी आहे प्रिया आणि आज आपण बघणार आहोत हिवाळ्यातील खास, खूप पौष्टिक आणि झटपट होणारा पारंपरिक लाडू. थंडीमध्ये शरीराला ऊब देणारा, इम्युनिटी वाढवणारा आणि सगळ्यांचा आवडता असा हा खास विंटर स्पेशल लाडू. चला तर मग वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूया. हे लाडू बनवण्यासाठी सुरुवातीला गॅसवरती पॅन ठेवायचा आहे. यामध्ये 1 वाटी भरून तीळ घालायचा आहे. इथे आपल्याला गॅसची आच मध्यम ठेवायचा आहे आणि मध्यम आचेवर तीळला चांगल्या प्रकारे भाजून घेणार आहोत. तीळ हे स्किन आणि केसांसाठी खूप चांगले असते. इम्युनिटी वाढवते, सर्दी खोकला कमी होण्यास मदत करते. तीळ भाजला गेला की एकदम हलका चिटपट असा साऊंड यायला लागतो, म्हणजे समजावा की तीळ हे छान असं भाजला गेला आहे. तर अशा वेळी गॅसची आच बंद करायचा आहे आणि भाजून घेतलेले हे तीळ एका प्लेटमध्ये काढून घेऊ. परत त्याच पॅनमध्ये 1 वाटीपर्यंत शेंगदाणे घालायचं आहे. मध्यम आचेवर शेंगदाणे हे 4 ते 5 मिनिटापर्यंत भाजून घेणार आहोत. तर शेंगदाणे देखील प्रोटीनचं उत्तम स्रोत आहे, हार्टसाठी फायदेशीर आहे आणि वजन नियंत्रणात ठेवायला मदत करते. तर शेंगदाणे हे अशा प्रकारे भाजून घेतल्यानंतर हे देखील तीळ असलेल्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. हे दोन्ही एका प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर शेंगदाणे आणि तीळ हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. इथे आपण शेंगदाणे हे सालासकट वापरणार आहोत, कारण त्यातच फायबर असते, चवीलाही छान लागते आणि लाडूला रंग देखील चांगला येणार. शेंगदाणे आणि तीळ हे पूर्ण थंड झाल्यावरती मिक्सरच्या जारमध्ये काढून घ्यायचं आहे आणि लाडूला छान असं फ्लेवर येण्यासाठी यामध्ये 4 मी वेलची घालत आहे. आता हे सगळं मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे. मिक्सरला लावून वाटून घेताना एकदम बारीक असं पावडर तयार न करता थोडंसं जाडसरच पावडर आपल्याला इथे तयार करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे मिक्सरमधून थोडंसं जाडसरच पावडर तयार करून घेतल्यानंतर आता यामध्ये आपण 1 वाटीपर्यंत गूळ घालायचा आहे. जर हे लाडू तुम्हाला गुळापासून तयार करायचं नसेल तर इथे तुम्ही 1 वाटीपर्यंत साखर हे घालू शकता. गूळ यामध्ये घातल्यानंतर चमच्याने हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आणि परत मिक्सरमधून बारीक असं वाटून घेणार आहोत. मिक्सरमधून एकदा फिरवून घेतल्यानंतर हे मिश्रण चमचेनं एकदा खालून वर करून घ्यायचं आहे आणि परत मिक्सरला लावून फिरवून घेणार आहोत. तर मिक्सरमधून असं बारीक वाटून घेतल्यानंतर हे मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. तर लाडू हे आणखी टेस्टी बनण्यासाठी यामध्ये 2 ते 3 चमचे तूप घालायचं आहे. तूप यामध्ये घातल्यानंतर हे मिश्रण एकसारखं असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून तूप हे मिश्रणामध्ये एकसारखं असं लागला गेला पाहिजे. जर तुम्हाला तूप नको असेल तर मिक्सरमधून हे जाडसर बारीक न वाटून घेता एकदम बारीक असं पावडर तयार करून घ्यायचं आहे. त्यामुळे लाडू हे इझिली आपण वळून घेऊ शकतो. मिश्रण हे एकसारखं असं मिक्स करून घेतल्यानंतर थोडं थोडं मिश्रण हे हातात घेऊन त्याचा आपण लाडू तयार करून घेणार आहोत. तर हे लाडू बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, झटपट लाडू बनवून हे तयार होतात. तर खूप पौष्टिक, ऊर्जा देणारे आणि हिवाळ्यातील खास तीळ, शेंगदाणे आणि गूळ घालून तयार केलेले हे लाडू. तर घरी सगळ्यांसाठी हे लाडू नक्की बनवा. आरोग्यासाठी आणि चवीसाठी एकदम परफेक्ट आहे. जर ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.